भाषेचा व्यवहारात उपयोग. उपघटक. वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे असा शब्दसमूह जो नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेला असतो. उदाहरणार्थ, दार खुले होणे. या वाक्प्रचाराचा अर्थ संधी मिळणे असा होतो. वाक्प्रचार हा नेहमी वाक्यामध्ये वापर करताना त्याचा शब्दश अर्थ न घेता तो आणखी वेगवेगळे अर्थ तयार करतो. 1. खाली दिलेली अक्षरे योग्य क्रमाने जोडून तयार होणारा वाक्प्रचार ओळखा. घे, ने, हा, स, जी, न, ड, ला. 1. उचलली जीभ लावली टाळ्याला. 2. जिभेला चोचले असणे. 3. जिभेला हाड नसणे. 4. हाडाचे काढे करणे. बरोबर उत्तर 3. जिभेला हाड नसणे. 2. वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. कपाळाला हात लावणे. 1. हताशा होणे, निराशा होणे. 2. हात दुखणे. 3. कपाळ मोठे होणे. 4. राग येणे. बरोबर उत्तर 1. हताशा होणे, निराशा होणे. 3. दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ नसणारा पर्याय शोधा. कान फुंकणे. 1. चुगली करणे. 2. दुसऱ्याचा मनात किलबिश निर्माण करणे. 3. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे. 4. कान टोचणे. बरोबर उत्तर 4. कान टोचणे. 4. रामने चोरी केली परंतु त्याचे खापर राजूच्या रिकामी जागा. 1. हातात दिले. 2. डोक्यावर फोडले. 3. अंगावर टाकले. 4. स्वाधीन केले. बरोबर उत्तर 2. डोक्यावर फोडले. 5. टाहू फोडणे साठी समान अर्थ असणारा वाक्प्रचार निवडा. 1. गळा गुंतणे. 2. गळ्यातला ताईत होणे. 3. गळा काढणे. 4. गळ्यापर्यंत बुडणे. बरोबर उत्तर 3. गळा काढणे. 6. बाबांनी दिनूला डॉक्टर बनवण्यासाठी त्यांचे रक्त आटवले होते. या वाक्याचे अधोरेखित शब्दसमूहाचा समान अर्थाचा वाक्प्रचार शोधा. 1. पोटावर पाय देणे. 2. हाडे खिडखिड करणे. 3. हाडाची काढे करणे. 4. पोटाशी धरणे. बरोबर उत्तर 3. हाडाची काढे करणे. 7. पुढील प्रसंगात कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल ते ओळखा. नातू सैन्य दलात भरती झाल्याचं ऐकून आजोबांची रिकामी जागा. कान उपटले. 2. कान निवले. 3. कान टोचले. 4. कान फुंकले. बरोबर उत्तर 2. कान निवले. 8. ताईला तिच्या सासरी सोडताना सर्वांचेच रिकामी जागा. 1. कंठ दाटून आले. 2. कंठ स्नान झाले. 3. कंठाशी प्राण आले. 4. कंठ कोरडे झाले. बरोबर उत्तर 1. कंठ दाटून आले.
एक राबता असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. एक सतत राबणे. 2 सतत सराव करणे. 3 लोकांचे सतत ये जा असणे. 4 सतत काम करणे. बरोबर उत्तर 3 लोकांचे सतत ये जा असणे. 10 रणशिंग फुंकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? 1 अन्याय करणे. 2 अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे. 3 शंख फुंकणे. 4 विजय मिळविणे. बरोबर उत्तर 2 अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनाचा आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.